सर्वच पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी हा निर्णय केला की जोपर्यंत परिचारकाच्या बाबतीत या सदनामध्ये निर्णय निलंबनाचा होत नाही तोपर्यंत सभापती महोदय हे सदन चालू द्यायचं नाही। जर ही सर्व सदनाची भावना असेल सभापती महोदय तर आज या ठिकाणी या निर्णयाच्या अगोदर सभागृह कसं चालू द्यायचं हा सदनातल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या समोर आलेला प्रश्न आहे। सभापती महोदय आज सुद्धा प्रशांत परिचारकाच्या घराच्या समोर 3000 सैनिक आणि त्यांचे कुटुंब आज आंदोलन त्या ठिकाणी करतात। विधवा त्या ठिकाणी वीर पत्नी त्या ठिकाणी आंदोलन करतात, विधवा सैनिकांच्या पत्नी त्या ठिकाणी आंदोलन करतात। सभापती महोदय असं असताना जर हे सदन चालू राहिलं सभापती महोदय तर या ठिकाणी हे संदेश का योग्य सैनिकांच्या बाबतीत जाणार नाही। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मी भूमिका मांडत असताना आम्ही सरकारमध्ये आहोत, पण सरकारकडून आमची हीच अपेक्षा आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून संसदीय कार्यमंत्र्यांकडून तशा पद्धतीचा ठराव येऊन प्रशांत परिचारक यांचं निलंबन झालं पाहिजे, तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सगळीकडे एक संदेश जाईल की जवानांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य जर का एखाद्या अतिरेक्याने केलं असतं किंवा एखाद्या पाकिस्तानमधल्या माणसाने केलं असतं तर आपण ही भाषा केली असते की आपण त्याला धडा शिकवू। आणि आज आमच्या उजवी डावीकडे बसणारे लोक आमदार अशी वक्तव्य करत असतील तर कुठल्याही पद्धतीने बाहेर या सदनामध्ये या विषयात संभ्रम आहे अशा पद्धतीची भूमिका जाता कामा नये। काल मी ते भूमिका मांडल्यावर मला काहींनी विचारलं की तुम्ही तुमची भूमिका मांडली का पक्षाची भूमिका मांडली। मी इथे ठामपणाने सांगते की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की प्रशांत परिचारक यांचं सदस्यत्व हे रद्द करण्यामध्ये यावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहेत। अमित, आपण बघतोय की सैनिक पत्नींबद्दल केलेल्या परिचारिकांचं वादग्रस्त विधान कशा तऱ्हेने शिवसेना असेल विरोधी पक्ष नेते असतील एकवटलेले आहेत, निलंबनाची मागणी ते करतायत आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे सरकार कुठेतरी बॅकफूटवर येत आहे आणि कारवाई करण्यास बाध्य होईल असं वाटतं। रविवारी ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि शनिवारी एक दिवस आधी ज्या प्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी निर्णय घेतला होता त्याच्यामुळे हे अधिवेशन काहीच मुख्यमंत्री असतील किंवा खास करून भाजपसाठी सोपं जाईल असं वाटत असताना ज्या प्रकारे कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई करण्याची यांना निलंबित करण्याची मागणी ज्या प्रकारे लावून धरली आहे त्याच्यामुळे परिषदचं कामकाज यापुढच्या काळात किती होईल किंवा सरकार भूमिका घेत नसल्यामुळे कामकाजावर त्याचा कसा परिणाम होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय, यावर सगळं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आज सुद्धा मुख्यमंत्री असेल किंवा सरकारतर्फे या संदर्भात ठोस काही निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। अजूनही गटनेत्यांची मुख्यमंत्र्यांची आणि सभापतींची बैठक झालेली नाहीये, ती आज दिवसभरात होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार असेल प्रशांत परिचारक यांच्या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। परिषदचं कामकाज आज 12 वाजता सुरू झालं आणि साधारण 12:25 वाजता हे कामकाज दिवसभराकरता तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षांनी आणि खास करून सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेने ज्या प्रकारे भूमिका मांडली त्याच्यामुळे सभागृहाची भावना लक्षात घेऊन फारसा गोंधळ न होता सभापतींनी स्वतः पुढाकार घेत सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता दिवसभराकरता कामकाज तहकूब केलंय। त्याच्यामुळे सोपं वाटणारं अधिवेशन आता सत्ताधाऱ्यांना खास करून भाजपला या पुढच्या काळात किमान परिषदेमध्ये अवघड जाणार असं चित्र दिसत आहे। त्याच्यामुळे उद्या मुख्यमंत्री खास करून या संदर्भात काय निर्णय घेतात किंवा सभागृहापुढे काय भूमिका या परिषदेमध्ये मांडतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तोपर्यंत परिषदचं कुठलंही कामकाज सुरू होणं आत्ता तरी किमान अवघड दिसत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। खरं आहे अमित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।